आता कुंभमेळ्याचे संदर्भात आमची जे मुख्य सचिव मॅडमकडे एक मीटिंग झाली 31 तारखेला. तर त्याचा जे कुंभमेळ्याचे सगळे विषय होते त्याबाबत चर्चा झाली. आमचं जे एक प्रेझेंटेशन होता ते माननीय डिव्हिजनल कमिशनर साहेबांनी तिथे सादरीकरण केला आणि त्याच्यात आमची जी प्रायोरिटीज आहे ते सगळी शासनाला आपण म्हणजे त्यांचे माध्यमाने आपण त्यांना कळवली. तर त्याचा जे मोठे विषय तेच आहे की एकतर गोदावरीचं जे प्रदूषण आहे ते कसं कमी करायचे कुंभमेळ्याच्या आधी आणि तो मेळ्यानंतर पण तसा म्हणजे क्वालिटी ऑफ वॉटर तशी मेंटेन राहील. तर त्याबाबत तशी सूचना दिलेली आहे की जे काही आपल्याला सॉल्युशन्स करायचे आहे, जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर गोदावरीवर तसं तयार करायचे आहे STPच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा ते करावं लागेल लवकरात लवकर. तसेच जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा एक विषय होता की आपला जसा बाकी ठिकाणी चांगले काम झालेले आहे. अयोध्यामध्ये तसा एक त्यांनी चांगला रामकाल कॉरिडोरचा केलेला आहे काम, बनारसमध्ये झालेला आहे, उज्जैनला झालेला आहे. तर त्याच धर्तीवर आपल्याला इथे पण एकदम दर्जेदार काम करायचे आणि ते कुंभसाठी आणि कुंभनंतर पण खूप टुरिस्ट इथे येतील त्या बघायला. तर त्या धर्तीवर आपल्याला पुढे प्लॅनिंग पण करायची आहे आणि यासाठी जे प्रोसेस आहे ते आता सुरू करायची आहे तशी सूचना आम्हाला दिली. तर याच्यासाठी आता कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया आमची सुरू होत आहे आणि ते एक झाला की आपला प्लॅन फायनल होऊन जाईल. एक्झॅक्टली कुठे काय थीम असणार, कशा काय डिझाईन असणार आणि मग त्याच्यानंतर एस्टिमेट, ब्लॉक एस्टिमेट हे सगळे करून पुढची इम्प्लिमेंटेशनची कारवाई ते तातडीने सुरू करायला आम्हाला निर्देश दिलेले आहेत. तसेच जर पाहिले तर त्र्यंबकचा पण ते झाला होता, म्हणजे सिमिलर इश्यूज ते डिस्कस झाले आणि कॉर्पोरेशनबद्दल अजून थोडा जी सूचना होती मॅडमची पण आणि सगळे सिनियर्सची की आपल्याला इथे जे ग्रीन स्पेसेस आहे ते अजून थोडे म्हणजे ग्रीनिफिकेशन करायचे नाशिकला. कारण की ऑलरेडी नाशिक तसा जे बेस आहे तो खूप हाई आहे, बाकी शहरापेक्षा चांगला आहे ते वातावरण. पण त्याचाच फायदा घेऊन त्याच आधारावर आपल्याला अजून थोडा कुंभसाठी पण ग्रीनिफिकेशन करायचे. अजून जे विषय डिस्कस करण्यात आले ते आपले होते ट्रान्सपोर्ट, मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब बाबत की एका ठिकाणी आपल्याला मल्टिपल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट कशा करता येईल. जे नंतर इन्फ्रास्ट्रक्चरल जे काही इंटरव्हेन्शन्स असणार आणि डेव्हलपमेंट इंटरव्हेन्शन असणार तर हे शहराचे दृष्टीने खूप फायद्याचा होईल कुंभ आणि कुंभनंतर पण. तर त्यासाठी जागा निश्चितीचा आणि नंतर कसे काय आपल्याला प्लॅनिंग करायचे ज्याच्यात मेट्रो, बस, रेल, इवन लिंक टू एअरपोर्ट आणि हायवे हे सगळं मिळून आपल्याला एक प्लॅनिंग अशी करायची आहे की अशा एक चांगला मॉडेल जे आम्ही थोडा कमर्शियलाइज पण करू की ज्याच्यातने मनपाला थोडी आमदनी पण होईल, म्हणजे थोडं आमचे पण ह्याच्यात वाढ होईल टर्नओव्हरमध्ये. तर त्याप्रमाणे तो एक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब तयार करायचे आणि याची जबाबदारी पण ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर साहेबांकडे सोपवली आहे. ते पूर्ण प्लॅनिंगची आणि सगळी एजन्सीशी कोऑर्डिनेट करण्याची पण. गोदावरी नदीसाठी काही खास विशेष निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का? कारण गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा आहे प्रदूषणाचा. राईट. ते प्रदूषणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी काही विशेष निधीची प्रयोजन आपण केलंय का? नाही, ही जी मीटिंग होती ही जनरली फक्त सादरीकरणची मीटिंग होती. याच्यात असे काही निर्णय नाही घेतले. पण याच्यात आम्ही जे सादरीकरण केलं की आमचा जे प्लॅन आहे गोदावरी प्रदूषण कमी करण्याचा त्याच्यात नवीन STP किंवा रिडेव्हलप करायचे आहे STP आपल्याला शहरात. तसेच जे पेरी अर्बन एरिया आहे जसं जे NMRDची हद्दीत येते तिथे पण आता भरपूर डेव्हलपमेंट झाली आहे. तर तिथे पण आता STP प्लांटची गरज आहे. तर ते पण आपल्या NMCच्या STP प्लांटशी लिंक करून तो नेटवर्क आपल्याला पूर्ण नेटवर्क आणि STP प्लांट्स ते तयार करायचे आहे. त्यासाठी जी निधीची मागणी आहे पहिल्या टप्प्याची आमची ती 1800 कोटीची आहे आणि ते वेगवेगळे फंडातून आम्ही करणार आहोत. अमृतमध्ये पण आम्ही प्रपोजल तसा दिलेला आहे. त्याची मीटिंग होईल आता स्टेट लेवल टेक्निकल कमिटीची मीटिंग असते त्याच्यात होईल तो. तसेच नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन NRCD जे आहे तर त्यांच्याकडे पण आमचे प्रस्ताव गेलेले आहे STP बाबतचे. तर तिथून आता नमामि गोदामध्ये जे प्रस्तावित केले होते तर तिथून पण मंजुरी येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर. तर ते जर मंजुरी आली तर इमिजिएटली आपलं काम सुरू होईल. कारण की आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे तसा जर पाहिला. कुंभ आता 2-2.5 वर्षच राहिले फक्त. तर त्याच्यात हे काम मंजूर पण करून घ्यायचे आहे आणि नंतर इम्प्लिमेंट पण करायचे ज्याला कमीत कमी 2 वर्ष लागतात एक STP प्लांट बांधायला. तर त्याच पद्धतीने मग जसं वेळ कमी आहे त्याच पद्धतीने आता फॉलोअप पण खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही चालू केलेलं आहे की ते लवकरात लवकर मंजुरी व्हावी आपला सेंटरकडून किंवा स्टेटकडून आणि त्यांच्याकडून पण आम्हाला पॉझिटिव्ह सिग्नल्स तसे मिळाले आहेत.
की प्रपोजल्स जे आहे आमचे ते सगळे स्क्रुटिनाइज तसे करताय आणि ते बरोबर आहे. आता ते पण होईल. मॅडम किती नमामि गोदा प्रकल्पामध्ये खूप महिन्यापासून हा प्रस्ताव आहे, किती निधीची तरतूद आहे आणि कधीपर्यंत मंजुरी मिळेल असा आपल्याला वाटतं? ते तर मला सांगता येणार नाही, पण जसं मी सांगितलं आहे की आता शासनाकडून पण ते पॉझिटिव्ह आहे. लवकरात लवकर ती मीटिंग होईल SLTCची, त्याच्यात आपला नेटवर्कचा पण होऊन जाईल आणि बाकीचे पण जे आहे ते होईल, बिकॉज तेच प्रायोरिटीमध्ये शासनाची पण आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात शहरात अतिक्रमणाचा विषय जो आहे तो चर्चेत आहे. त्याच्यामुळे वाहतूक कोरडी असेल आणि सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. आयुक्त म्हणून आपला रोडमॅप नेमका त्या दृष्टीने कसा असेल? अतिक्रमणबद्दल जे थोडा मी आता फील्डवर पाहिला तर तेच दिसलं आहे की थोडा आपल्याला अजून प्लॅनिंग करावे लागेल प्रॉपर. जसं आधी पण आपण नो वेंडर झोन डिक्लेअर केला होता. वेंडरसाठी वेगळी एक जागा आपण जसे जे फेरीवाले असतात त्यांच्यासाठी वेगळी जागा पण नेमून दिली होती, पण ते लोक तिकडे शिफ्ट झाले नाही झाले, ते अडचण आली परत. मग त्यांची काय समस्या आहे ते ऐकून त्यांना पण एक संधी देऊन नंतर आपली जे काही आपली प्रोसिजर आहे नोटीस सर्व करणे डिमार्केशन करून ते अतिक्रमण काढण्याची कारवाई लवकरात लवकर आम्ही सुरू करणार आहोत. आणि कुंभची दृष्टीने पण ते फार गरजेचं आहे, कारण की पंचवटी एरियातच सगळी जास्त गर्दी असणार आणि तिथे सगळ्यात जास्त ते थोडा प्रॉब्लेम आहे की रस्ते पण खूप नॅरो झालेले आहे अतिक्रमणमुळे. तर आपण सगळ्यांना संधी देऊन त्यांची एकूण त्यांची जे बाजू आहे ते मांडणार आणि त्याचा सॉल्युशन काढूनच मग आपण पुढे जाणार याबाबत. आणि हे केलं की आपला जे डेव्हलपमेंट वर्क्स आता करायचे, जसं रामकाल पथ पण मंजूर झाले आहे त्याचे पण 100 कोटी, तर ते जे काम करायचे त्यासाठी पण अतिक्रमण काढणे अत्यंत गरजेचे आहे. अतिक्रमण काढल्यानंतरच आम्ही पुढे काम करू शकतो. तर तशी भूमिका ते आता ठेवावीच लागेल आणि त्यासाठी मला सगळ्यांचा सहभाग लागेल, आपला पण आणि आपली नाशिकची जनतेचा पण, की आपण जे थोडं कारवाई करू तर त्याच्यावर म्हणजे थोडा पॉझिटिव्ह आउटलुक ठेवून आणि शहराच्या जे हित आहे ते बघून आपल्याला ते पुढे आपल्याला जावं लागेल. मॅडम एकूण सिंहस्थासाठी नाशिक महानगरपालिकेने किती निधीची मागणी केलेली आहे आणि कितीची मंजुरी मिळालेली, याच्यात काय मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे का? सिंहस्थमध्ये आपली 3 टप्प्याने मागणी केलेली आहे. तसा जर पहिला प्रपोजल पाहिला तर ते 15,000 कोटीचे वर होता, नंतर 11,000 कोटीचा थोडा कमी केला, अजून थोडा कमी केला तर 6-7,000 कोटीपर्यंतचा आपला एक प्रस्ताव आहे आता जे फायनल आहे, प्रायोरिटाईज आपण करून दिलेला आहे. पण अजून त्यातही हे बघावं लागेल, म्हणजे ते आता ॲक्च्युली चीफ सेक्रेटरी मॅडमनी पण तशी हे दिली की ह्याच्यातही पण तुम्ही सांगा की जे काम लवकरात लवकर होण्याचे आहे किंवा जे कामाला जास्त वेळ लागणार, म्हणजे जे काम 2 वर्ष घेतील त्या कामाला आधी आपण सुरू करू. मग जे काम जे आहे ते 1 वर्षात होतील, मग अशा टप्प्याने आपल्याला निधी मिळेल. जसं हे मी सांगितलं STPच्या, तर STPच्या फार गरजेचं आहे कारण की 2 वर्ष लागणार, तर 2 वर्ष लागणारे असे काम जे आहे ते आता सुरू करावं लागेल. तर त्याप्रमाणे जर पाहिलं तर 1,000-2,000 कोटी अशा टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहोत. आणि याच्यात अजून थोडा एक जे आम्ही सॉल्युशन काढलेलं आहे की बरेच काम आपल्याला कन्व्हर्जन्समधून पण करायचे आहे. जसा डिझास्टर रिलीफ, रिहॅबिलिटेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण फंड्स असतात. नदी काठीसाठी आपण तिथून पण काही उपाययोजना करू शकतो, तर तिथून पण 100-200 कोटी आपण करू. थोडा DPCमधून आपण घेऊ आणि एक हेरिटेज स्ट्रक्चरसाठी एक वेगळे फंड असतात ASIकडे, तिथून पण 100 कोटी आपण घेऊ. असा करून जे काम जे जास्त वेळ घेणारे काम आहे ते आता आधी करायचे आणि बाकीचे काम वेगळे म्हणजे नंतर करायचे. तर अशा प्रकारे 7,000 कोटीची आम्ही आता प्लॅनिंग करणार आहोत त्यांच्या निर्देशाप्रमाणे. प्रयागराजला आता सिंहस्थ कुंभमेळ्याचं पहिलं पर्व हो. आहे. त्या ठिकाणी आपली काही टीम अभ्यास दौरा म्हणून किंवा असं काही जाणार आहे की एकूणच परिस्थिती किंवा तिथे काय कामं झाली आहेत त्याचं आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो? प्रयागराजला भेटी देण्याचं पण आम्हाला एक तशी निर्देश त्यांनी दिलेले आहे. फक्त आता की ते पर्वणीच्या दिवशी तर आपण गेलं तर जास्त काही कळणार नाही, कारण की खूप गर्दी असते. तर ते नंतर जायचे की मध्ये जायचे तो एक डिसिजन घ्यायचा आहे, पण जायचे आहे ते तो ठरलेला आहे. कधी जायचे त्याच्या विषयाबाबत अजून थोडा कन्सल्टेशन करून पूर्ण एक टीम तयार करून आपण जाणार आहोत. मॅडम मागच्या काही दिवसांपासून मेट्रो प्रकल्प हे प्रस्तावित आहे, मुख्यमंत्र्यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. संदर्भात आपली मीटिंग आता मुंबईत झाली, त्या संदर्भात काही चर्चा झाली किंवा नेमकं कुठल्या पद्धतीचं मेट्रो चालणार आहे नाशिकमध्ये किंवा त्याच्या कामाची जी गती आहे ती खूपच मंदवलेली आहे, त्याला गती देण्यासाठी काही या मीटिंगमध्ये ते मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हबमध्येच मेट्रो पण इन्क्लुडेड आहे आणि त्यांचा प्लॅन आय थिंक फायनल केलेला आहे. आणि याची जी अध्यक्षता म्हणजे जी कमिटी जे बघणार ती ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर साहेबांची अध्यक्षतेखाली आहे.
तर ते त्यांना तसे निर्देश पण दिलेले आहे की पूर्ण सगळी एजन्सीच्या कॉर्डिनेशन करून तो पूर्ण प्लॅन तयार करायचे, जागा शोधायचे आणि मेट्रोचे प्लॅनिंगप्रमाणे आपल्याला एक असा तो ट्रान्सपोर्ट हब करायचे आहे. पण मेट्रोचा नेमकं किती प्रोग्रेस झाला त्याबाबत एवढा डिटेल डिस्कशन नाही झाला, कारण की तो आता कुंभसाठी होणार पण नाही तोपर्यंत, म्हणजे त्याला वेळच लागेल थोडा. मॅडम, स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल नाशिकमध्ये प्रचंड नाराजी, जे कामं होतात ते दर्जा त्याचा चांगला नाहीये, Right. अर्धवट कामं आहेत. तर अनेकही कामं झाली त्याचं उद्घाटन पण नाहीये, गोदा सुशोभीकरण असेल किंवा काय. यावर आपलं काय आता नियंत्रण आहे? स्मार्ट सिटीची पण मी काल थोडी आढावा बैठक एक बेसिक प्रिलिमिनरी घेतली. त्यांना मी प्रत्येक प्रोजेक्टचा आता मला पूर्ण SOP आणि जे काही त्यांचे डिलिव्हरेबल्स होते त्याच्यात काय काय झालं आहे काय नाही झालं आहे ते सादर करायला लावलेलं आहे प्रत्येक प्रोजेक्टचा. तर फर्स्ट प्रायोरिटी ते गोदाचं जे सुशोभीकरण आहे म्हणजे त्याच प्रोजेक्टला मी दिलेली आहे. आता त्यांचे थोडे आहे प्रोजेक्ट्स जे अजून काम बाकी आहे आणि त्याचं कारण मोठं असं आहे की जे बाकी एजन्सीजवर आधारित आहेत. म्हणजे त्यांचे कारण जसा CCTVचा जे प्रोजेक्ट होता ते त्यांनी कॅमेरे बसवले आहे, पण ते सध्या चालू करण्यासाठी BSNLची ऑप्टिक फायबर लागेल. BSNLची ऑप्टिक फायबरचं काम अजून चालू आहे, त्यासाठी हे सगळे डक्टिंग वगैरेचे काम चालू आहे आणि रोड्समध्ये पण थोडा आता प्रॉब्लेम येतो आहे. तर त्याचा मग आता मी एकदम प्रोजेक्ट म्हणून एक फॉलोअप करणार की BSNLने ते लवकरात लवकर करावे, सो दॅट जे ॲक्च्युअल स्मार्ट सिटीचे काम आहे ते दिसेल. तर ते थोडंसं जे स्मार्ट सिटीचे कामाचा विषय हाच आहे, काम त्यांनी केले आहे की ते कन्व्हर्जन्स किंवा हँडिंग ओव्हर नाही झालं आहेत. तर त्यासाठी आता मी म्हणजे हे करणार, प्रयत्न करणार की लवकरात लवकर ते हँडिंग ओव्हर घेऊन आपली मेंटेनन्स सुरू होईल आणि ते लोकांसाठी आपण म्हणजे ते करून घेऊ. नंतर मागे थोडा हे पण होती आचारसंहिता वगैरे, तर जसं उद्यान वगैरे झालं आहे त्याचं पण इनॉग्रेशन नाही झालं आहे. ते काल सगळा झाला, अजून डिटेलमध्ये घेऊन मग जे काही त्याची शॉर्टकमिंग असेल ते क्लिअर करून आपण उद्घाटन पण करू, पब्लिकसाठी ओपन पण करू आणि हँडओव्हर पण करून घेऊ. पुढच्या 2-3 महिन्यात ही कारवाई आम्हाला करायची आहेत. त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या खूप प्रचंड आहे. द्वारका सर्कल असेल, मुंबई नाका आहे, अशा ठिकाणी दिवसभर म्हणजे संध्याकाळची वेळ आपण समजून शकतो, लोक घरी जातात वगैरे, दिवसभर वाहतुकीची कोंडी होते. त्यावर पोलीस प्रशासन आणि तुमच्यामध्ये समन्वय राहावा यासाठी काय करणार आणि ट्रॅफिकची कोंडी कशी दूर करणार? यासाठी एक आम्ही ऑनरेबल आपले जे CP साहेब आहे त्यांच्यासोबत एक मीटिंग आम्ही ठेवणार आहोत आणि त्यांचे जे काही सजेशन्स असेल, आपले काही असेल आणि CCTV मॉनिटरिंग करून जे आपल्याला कळेल की म्हणजे कशा काय प्लॅनिंग करावी ते करू. खरं सांगितलं तर याबाबत अजून मी एवढा नाही पाहिला आहे आतापर्यंत, पण हा पण एक प्रायोरिटीचा विषय आहे आणि तसा धरून पुढे पण आपण कारवाई करू. म्हाडाकडनं एक पत्र आपल्याला आलेलं आहे ते ॲक्च्युली म्हाडाचे म्हणजे भरपूर लोकांनी मला ते मेसेज पण केला म्हाडाबाबतचा. ते आज तुम्ही विषय पाहणार आहेत, त्यानंतरच काही सांगू शकेल त्याच्यावर. थँक्यू. ओके, थँक्यू. गोदावरीसाठी STP प्लॅन किती होणार आहे, म्हणजे नव्याने होणार आहे की जे आहेत? नाही, आपण काय करणार, जे आपले जे प्लांट्स आहे ते जुने आहे आणि कॅपॅसिटी कमी आहे. जर आपण जुने प्लांट्सलाच रिट्रोफिट केला, त्याची कॉस्ट जे आहे ते जे नवीन टेक्नॉलॉजीचे प्लांट्स आहे ऑलमोस्ट बरोबर येत आहेत, म्हणजे त्याचं हां. तर त्यापेक्षा इट्स बेटर. आणि IIT बॉम्बेनी अँड IIT रुडकीनी पण असं सजेस्ट केलेलं आहे की ते तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीचेच घ्या आणि त्याची कॉस्ट पण सेम येत आहे. तर म्हणून आपण सगळे नवीन टेक्नॉलॉजीचे प्लांट्स म्हणजे त्याच ठिकाणी त्याच परिसरात आपण नवीन टेक्नॉलॉजी प्लांट्स म्हणजे ते करणार आहेत. तर असे 9 प्लांट्स होईल. 9 म्हणजे गोदावरीच्या आधी आणि नंतर पण असे आहेत? हो, म्हणजे हे पेरी अर्बन एरियाचे मखमलाबाद, चांशी, म्हणजे NMRDचं पण याच्यात एक असणार. चांशी, जलालपूर तिथपासून सुरू होईल आणि पुढेपर्यंत तपोवन सगळे इन्क्लूड आहेत याच्यात. महानगरच्या हद्दीत 9 असतील? हां, महानगरच्या हद्दीत 9 होतील आणि NMRDचं जे आहे ते नेटवर्क करणार, सीवेज नेटवर्क तिथे, आणि तो आपण जे इथे येईल मखमलाबादला जे STP येईल त्याला लिंक करणार. तसाच आम्ही ऑलरेडी 42 MLDची कॅपॅसिटी होती मखमलाबादची, ते वाढून 50 MLD केली हे चांशी आणि जलालपूरसाठी पण. आणि हे जे तुम्ही 1800 कोटी मागणी केली मॅडम, हे वेगवेगळ्या निधीतून, म्हणजे हे फक्त गोदावरीसाठी? हे गोदावरीसाठी STPसाठी आहेत. STP आणि नेटवर्क, STP नेटवर्क. गोष्टींसाठी सगळ्या? हे फक्त STP आणि नेटवर्क. STP आणि नेटवर्क, सीवेज ट्रीटमेंट लाईन्सचा जे नेटवर्क असतो तो प्लस STP प्लांट्स. साधूरामच्या जागेसंदर्भात देखील नाही, त्याबाबत हेच सांगितलं आहे त्यांनी की तुम्ही एक मॉडेल वर्कआउट करायचे की कसं तिथे आपण डेव्हलपमेंट करू शकतो. लोकांचे पण काही प्रश्न आहेत तिथे. काल पुणे एक डेलिगेशन येऊन भेटला पण मला साधूग्रामबाबत, तर त्यांचे पण जे प्रश्न आहे ते जसे व्हॅलिड आहे तर त्याप्रमाणे त्यांचे पण कन्सर्न्स ॲड्रेस केले पाहिजे.
तर त्यासाठी ते लोकल लेवलवरच आपल्याला डिसिजन घ्यावा लागेल. तिथे असं काही सांगितलं आणि डिसिजन नाही घेतला. फक्त त्यांनी हेच सांगितलं की बघा कसा बेस्ट पॉसिबल जे आहे ते आपण करू शकणार. पण ती जागा साधुग्रामसाठी आरक्षित करण्यात आलेली होती. हो, ती आहेत अजून. पण मग त्यामध्ये ह्या लोकांना कशी त्यांची मागणी आहे, म्हणजे महापालिकेकडनं त्यांना काही हे देण्यात आलेलं होतं की ही जागा तुम्हाला 20 एकरच्या जागेचा तो प्रश्न आहे जवळपास. तुम्हाला ते नाही, ते जास्त आहे. 163 एकर शेतकऱ्यांची जमीन आहे. बाकी जवळपास 200-250 एकरचा विषय असेल तो. नाही बरोबर तुमचं. हां. हे जे लोकांची मागणी आहे त्यांच्याकडे 20-25 एकरचे संदर्भ. नाही, माझ्याकडे अशी काही मागणी 20-25 एकर संदर्भात आली नाही. तर पुणे एरियाचाच मला सध्या विषय माहीत आहे. पण ते जे काही आहे सगळ्यांचाच विषय आहे तो. आता रिझर्वेशन आहे तर आपण तसा जर पाहिला तर कायद्याप्रमाणे जे आहे तेच करावं लागेल. पण त्यांची पण म्हणजे त्यांना पण हे होऊ नये, त्रास होऊ नये. आपण बघू, एक ॲमिकेबल सोल्युशन काढू. ते मॅडम तुम्ही बाईकमध्ये आता जो हे सांगितलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं, ते काय प्रायव्हेट एजन्सी लावली आहे का त्याला, म्हणजे नेमकं मी लावली नाही आहे. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटसाठी आपल्याला म्हणजे वेगवेगळे आपल्याकडे हे आहेत पर्याय आहे की कसा त्याच्या कॉन्सेप्ट थीम डिझाईन करायचे. तर त्यासाठी आम्ही एक कॉम्पिटिशन पण ठेवू शकतो. एक ऑलरेडी ठेवला पण होता NMCने 31 तारखेपर्यंतचा. तर त्याचं पण आता आम्ही पाहू की कसे रिझल्ट्स आलेले आहे. जर ते सॅटिस्फॅक्टरी नसेल तर आम्ही एजन्सी पण लावणार. आणि तसा एक मास्टर प्लॅन तर कुंभसाठी पण तयार करायचंच आहे. तर त्यासाठी तर आम्ही एक एजन्सी नेऊ, कारण की त्यानंतरच आपण म्हणजे टेंडरवर जाणार ना. आधी आपल्याकडे सगळा थीम, कॉन्सेप्ट, डिझाईन, एस्टिमेट सगळे आलं पाहिजे. नेमकं काय म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणजे त्याच्यात पूर्ण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल, काही सिव्हिल काम जे असेल, जसं रामसेतू पूल जे आहे त्याच्या स्ट्रेंथनिंग करायचे, आपलं जे होलकर पूल जे आहे त्याचं जे मेकॅनिकल गेटचं काम चालू आहे स्मार्ट सिटीतर्फे ते पूर्ण करायचे. आपलं जे पायरी आहे ते घसरू नये तिथे कोणीही भाविक, त्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करायचे. आणि जे पूर्ण फसाड आहे ते एकसारखा दिसेल, जसं आपण पाहतो महेश्वरमध्ये कित्त जुना अहिल्याबाई होलकरनी केलेला होता, त्याचप्रमाणे आपण इथे असं काही करू की जे पुढच्या 200-300 वर्षापर्यंत तसाच कायम राहील. तर ह्याप्रमाणे आपल्याला इथे डेव्हलपमेंट करायचे, कारण की एवढे मोठे फंड्स येतात. तर त्या फंडसाठी म्हणजे त्याचा प्रॉपर वापर झाला पाहिजे. त्यासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग आधी झाली पाहिजे आणि ते आपण पाहतोय की ते कसं करायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.